दिल्लीमधील 50 बालकांची विक्री झाली आहे। तेलंगणाच्या रजकोंडाचे पोलीस आयुक्त तरुण जोशी यांनी ही सगळी माहिती दिली आहे। 1,80,000 ते 5.5 लाख या दराने या बाळांची विक्री झाली आहे। बालकांची आंतरराज्य विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 50 बालकांची विक्री पुणे आणि दिल्लीमध्ये झालेली आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, या सगळ्या संदर्भातले जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर काय नेमकी कारवाई केली जाऊ शकते आता यापुढे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे आणि दिल्लीतून ज्या 50 बालकांची विक्री केलेली आहे त्या 11 आरोपींना हैदराबाद पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र जो कालावधी लागलेला आहे तो धक्कादायक आहे। जी घटना घडलेली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे। जवळपास 22 दिवसांपासून ते 3 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची अशा पद्धतीनं ही आंतरराज्य जी लहान बालकांची तस्करी करणारी टोळी होती, या टोळीनं वेगवेगळ्या ठिकाणी जे बालक आहेत त्यांना हेरलं, त्यांना चोरलं आणि त्यानंतर जे गरजवंत पालक आहेत, आंध्र प्रदेश असतील किंवा तेलंगणा असतील, या ठिकाणच्या राज्यांमध्ये या बालकांची विक्री केली। जवळपास 1.5 लाखांपासून ते 5.5 लाख रुपयांपर्यंत प्रति बालक या दरानं ही बालकं विकली गेली। आपण विचार करू शकतो की अशा पद्धतीने किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे या देशात घडतात आणि पोलिसांकडून या सगळ्या प्रक्रियेत किती विलंब लागतोय। खरं म्हणजे हे सुरुवातीच्या टप्प्यात रोखता आलं असतं तर बरं झालं असतं। मात्र जेव्हा याचा आकडा जवळपास इतक्या मोठ्या प्रमाणात ही बालकांची विक्री होणं, अशा पद्धतीने ही गोष्ट उघड होणं फार धक्कादायक आहे।